नमस्कार. द उदय निरुडकर शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षको, मध्यंतरी जेव्हा मी कन्सल्टिंग बिझनेसमध्ये होतो, त्यावेळेला एका युरोपातल्या एअरलाईनला आम्ही कन्सल्ट करत होतो आणि तेव्हा अभ्यास करताना मला एक अफलातून गोष्ट जाणवली आणि ती म्हणजे एअरलाईन हा किती जिकिरीचा व्यवसाय असेल. अनेक आपल्याकडे एअरलाईन बंद पडतात. त्या कशामुळे बंद पडतात याच्यावर त्यामुळे प्रकाश पडू शकतो. जेव्हा डॉलर टू रुपी हा रेट स्टेबल आहे आणि विमानाच्या इंधनाचे भाव गगनाला भिडलेले नाहीत, विमान पूर्ण फुल आहे, एकही सीट रिकामी नाही, टेक ऑफला आणि लँडिंगला फारशा घिरट्या घालाव्या लागत नाहीत, म्हणजे आयडियल फ्लाइंग कंडिशन, असं जेव्हा असतं तेव्हा एअरलाईनला प्रॉफिट किती होतो माहितीये? 3 पैसे. 3 पैसे पर पॅसेंजर पर किलोमीटर. म्हणजे हा किती जिकिरीचा व्यवसाय लक्षात आलं. हे सगळं मला आठवायचं कारण माझ्या डोळ्यासमोर एक जाहिरात आली आणि ती जाहिरात म्हणजे उडान. या देशामध्ये तब्बल 100 असे छोट्या छोट्या गावातले एअरपोर्ट्स आता भारत सरकार उभं करणार आहे. मला प्रश्न पडला की खरोखरच सरकार हे का करतंय? याचं कारण यापूर्वी अनेक छोट्या शहरांमध्ये एअरपोर्ट निघाली, विमानसेवा सुरू झाल्या, बंद पडल्या, पुन्हा सुरू झाल्या, पुन्हा बंद पडल्या. त्यामुळे त्याची रिलायबिलिटी आणि त्याच्यात ग्राहक नाहीत असाच आमचा समज झाला. परंतु आता मात्र हा सगळा लँडस्केप बदललेला दिसतोय आणि म्हणूनच रिजनल एव्हिएशन इज हिअर अँड इज हिअर टू स्टे. एकूणच भारतामध्ये मोबिलिटी म्हणजेच प्रवास करणाऱ्यांची संख्या खूप प्रचंड वाढलेली आहे. वर्षाला किती भारतीय प्रवास करत असतील? 400 कोटी. 400 कोटी भारतीय प्रवास करतात आणि त्यातला एव्हिएशन सेक्टर म्हणजे विमानानं प्रवास करणाऱ्यांची संख्या फक्त 3% आहे. मग असा प्रश्न पडतो की जर ही 3% फक्त संख्या असेल तर 100हून अधिक एअरपोर्टची सुविधा उपलब्ध करून देणं ही एक राईट स्ट्रॅटेजी आहे का? म्हणून मी या क्षेत्राचा अभ्यास करायला सुरुवात केली. या क्षेत्राचा अभ्यास करताना माझ्या असं लक्षात आलं की एअर इंडिया, इंडिगो आणि अकासा एअरलाईन यांनी आता इंटरनॅशनल मार्केटमध्ये म्हणजे बोईंग, एअरबस यांच्याकडे ज्या विमानाच्या ऑर्डर्स दिलेल्या आहेत त्यांची संख्या जवळपास 700 ते 800च्या घरात आहे. त्याबरोबर अनेक छोट्या छोट्या विमान कंपन्या निघालेल्या आहेत. त्या विमान कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये 600 ते 700 विमानांच्या ऑर्डर्स आपल्याकडे दिलेल्या आहेत. अर्थात हे करत असताना विमान म्हणजे अशी गोष्ट नाही ना की जरा आज माझ्या गाडी पार्किंगला जागा नाहीये, तुमच्या तुमच्या पार्किंगमध्ये मी लावू का, असं करता येत नाही ना. त्याला एक एअरपोर्ट लागतो. मग नुसतं एअरपोर्टमध्ये विमान ठेवून चालत नाही, ते उडवावं लागतं. उडवायचं असेल तर त्यात पॅसेंजर लागतात. पॅसेंजरकडे तेवढे पैसे द्यायची क्षमता पाहिजे, म्हणजे त्याला एक स्थिर इन्कम पाहिजे, म्हणजे तो जिथं काम करतो ती कंपनी स्टेबल पाहिजे, त्याचे सप्लायर आणि आर्थिक पुरवठादार हे सुद्धा स्टेबल पाहिजेत. याचा अर्थ इकॉनॉमी शुड बी इन टेक ऑफ मोड. असं जर कोणी म्हटलं तर ते काही चुकीचं ठरू नये. दुसरी गोष्ट, या देशामध्ये नवनवीन हॉलिडे डेस्टिनेशन येत आहेत आणि त्या नवीन हॉलिडे डेस्टिनेशनला एक्सप्लोअर करायला हा नवमध्यम वर्ग खूप मोठ्या प्रमाणात उत्सुक आहे. मग तिकडे जाण्याकरता लागणारा जो वेळ आहे तो वेळ कमी व्हावा अशी त्याची अपेक्षा आहे. मग त्याकरता तुम्ही असं म्हणाल की आपल्याकडे वंदे भारत निघाल्या, आता एवढ्या मोठ्या प्रमाणात वंदे भारत येत आहेत, अगदी स्लीपर वंदे भारत आले आहेत, मग स्लीपर वंदे भारतनी जायचं की? पण लक्षात ठेवा, रिजनल एव्हिएशन इज ऑन टेक ऑफ मोड. कोण प्रवास करते नेमकं छोट्या छोट्या गावातून? तर हे छोटे छोटे लघु उद्योजक आहेत, सूक्ष्म उद्योजक आहेत आणि त्याहीपेक्षा बिझनेसमन आहेत. हे बिझनेसमन एका शहरातून दुसऱ्या शहरात अशा करता जातात की त्यांचा वेळ वाचेल. यांचं कारण त्यांना कळून चुकलंय, टाइम इज व्हॅल्यू अँड व्हॅल्यू इज मनी. आणि म्हणून ते गाडीनी किंवा ट्रेननी जायच्या ऐवजी विमानाचा प्रवास करतायत किंवा हेलिकॉप्टरचा, चॉपरचा वापर करून एका शहरातून दुसऱ्या शहरात जात आहेत आणि त्यांची संख्या खूप वेगानं वाढते. ग्लोबलायझेशनच्या नंतर भारतामध्ये 30 कोटींचा मध्यम वर्ग झाला असं आपण हे करतो. ती संख्या आता बघता बघता 44 कोटीवर जाऊन पोहोचली आहे आणि 2030 साली हाच आकडा जवळपास 50 कोटीच्या आसपास जाऊन पोहोचणार आहे. केवळ ट्रेन सेवा आल्या म्हणून विमान प्रवास लोक कमी करतील याला काही फारसा आधार नाही. उदाहरण देतो, शांघाय आणि बीजिंग यांच्यामध्ये अक्षरशः मी प्रवास केलेला आहे. दर 10 मिनिटाला बुलेट ट्रेन जाते, दर 10 मिनिटाला. म्हणून काय शांघाय आणि बीजिंग मध्ये
विमानसेवा नाहीये का? तब्बल 70 विमानाचे प्रवास शांघाय आणि बीजिंगमध्ये रोज होतात आणि विमानात तिकीट मिळत नाही अशी परिस्थिती आहे. तीच गोष्ट लंडन पॅरिसची. लंडन आणि पॅरिसमध्ये युरोस्टार नावाची समुद्राखालून जाणारी ट्रेन आहे, पण म्हणून लंडन पॅरिसमध्ये विमानं नाही आहेत का? तर दिवसाला 20 ते 25 फेऱ्या होतात आणि विमानाचं तिकीट मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. भारतामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात विमानं खरेदी केली जात आहेत. विमान प्रवासी संख्या इतक्या वेगानं वाढते, त्यामुळे एअरपोर्ट सुद्धा अतिशय आपल्याकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त झालेले आहेत. मध्यंतरी एका छोट्या एअरलाईननी मी प्रवास केला, त्यावेळेला बोर्डिंग पास मला तिकिटाबरोबरच मिळाला. म्हणजे चेक इन काउंटर नावाची गोष्टच नाही. डायरेक्ट जायचं आणि विमानात बसायचं. याच्यामुळे टायटर कॉस्ट कंट्रोल आणि कॉस्ट कंट्रोल करून ऑपरेशन्स मध्ये पैसे वाचून ती कंपनी स्वतःला सर्व्हाइव्ह करायचा प्रयत्न करत होती. या बदललेल्या भारतामध्ये आकाशात पाहिलं की आता पक्ष्यांबरोबर पक्ष्यांसारखीच उडणारी विमानं दिसतात आणि भारताच्या या नव्या भारताच्या उडानची आम्हाला कल्पना येते. उडान म्हणजे काय? उडे देश का आम नागरिक. प्रेक्षको, हा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. असेच नवनवीन विषय घेण्यासाठी आम्हाला सूचित करा. सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. पाहायला विसरू नका द उदय निरगुडकर शो.